सोमवार 15 जून 2026 सांगलीहून पंढरपूर मार्गे परळी वैजनाथला जाणारी डीएमयू ट्रेन रात्री 11:15 वाजता पंढरपूर स्टेशनवरून निघाली. अधिक मासाचा शेवटचा दिवस असल्यानं विठुरायाचं दर्शन घेऊन गावाकडे परतणाऱ्या भाविकांनी पूर्ण ट्रेन भरलेली होती. ट्रेन टेंभुर्णी रेल्वे गेटजवळ पोहोचली तेव्हा अचानक एक तरुण ट्रेन खाली आल्याचं लोको पायलटला दिसलं. अंगावरून अख्खी ट्रेन गेल्यानं त्या तरुणाच्या शरीराचा चेंदामेंदा झाला होता. ह्यानंतर रेल्वे पोलिसांनी 15 जूनच्या रात्रीच घटनेचा पंचनामा केला आणि अपघाती मृत्यूची नोंद केली. पण दुसऱ्याच दिवशी सकाळी मृत तरुणाच्या पायाचा तुकडा शहरातल्या एका घराच्या दरवाजावर लटकवलेला असल्याचं आढळून आलं आणि पूर्ण पंढरपूर हादरून गेलं. या सगळ्यामुळे या प्रकरणाला आता एक वेगळंच वळण लागलंय. वरवर बघताना हा अपघात वाटत असला तरीही हत्या असल्याचा आरोप मृत तरुणाच्या घरच्यांकडून करण्यात आलाय. पंढरपुरातलं हे प्रकरण आहे काय? हा मृत तरुण आहे कोण? आणि त्याच्या पायाचा तुकडा घराच्या दारावर लटकवल्यामुळं यात हत्येचा अँगल चर्चेत का आलाय त्याची स्टोरी सांगणारा हा व्हिडिओ. नमस्कार, मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल व्हिडिओ. पंढरपूरच्या अनिल नगर भागात 16 जूनच्या सकाळी 7:30 वाजता एक महिला आपली घरातली कामं आवरत होती तेव्हा घराच्या दरवाजावरच्या तारेवर काहीतरी लटकत असल्याचं तिला दिसलं. तिने जवळ जाऊन बघितलं तेव्हा समोरचं दृश्य बघून तिला मोठा हादरा बसला. ती प्रचंड घाबरली. दरवाजावर मानवी पायाचा एक मोठा तुकडा लटकवण्यात आला होता. काळजाचा थरकाप उडवणारं ते दृश्य बघून त्या महिलेनं आरडाओरडा केला. तिच्या ओरडण्यानं आजूबाजूचे लोक तिथं गोळा झाले. महिलेच्या घरापासून जवळच राहणारी तिची सख्खी बहीण सुद्धा तिथे पोहोचली. हा सगळा प्रकार बघून कुणीतरी रात्री हा पायाचा तुकडा दरवाजावर लटकवल्याची चर्चा परिसरात सुरू झाली. पण त्याचवेळी महिलेच्या सख्ख्या बहिणीला अचानक काहीतरी आठवलं. तिचा 24 वर्षांचा मुलगा रोहित कोरे हा घरी परत आला नव्हता. रोहित रिक्षा चालक म्हणून काम करायचा, त्यामुळं त्याला घरी यायला रात्री बऱ्याचदा उशीर व्हायचा. पण 15 जूनच्या रात्री तो घरी आल्यानंतर परिसरातले त्याचे काही मित्र त्याला घराबाहेर घेऊन गेले होते. त्यानंतर रात्रभर रोहित घरी आला नाही. त्याच्या सख्ख्या मावशीच्या घरावर एका तरुणाचा पाय लटकत असल्याचं बघून रोहितच्या आईला काळजी वाटायला लागली. तिने रोहितला फोन केले पण त्याच्याशी संपर्क होऊ शकला नाही. रोहित कुठे याची कोणालाच माहिती नसल्यानं त्याच्या घरच्यांनी त्याचा शोध घ्यायला सुरुवात केली. शेवटी रोहितच्या आईनं पोलिसात धाव घेतली तेव्हा टेंभुर्णी रेल्वे गेटजवळ एका तरुणाचा रात्री अपघाती मृत्यू झाल्याचं पोलिसांनी त्यांना सांगितलं. लोको पायलटनं रात्री 12:15 वाजता या अपघाताबद्दल पोलिसांना माहिती दिली होती. त्याप्रमाणे पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन बेवारस मृत्यूची नोंद केली होती. धक्कादायक गोष्ट म्हणजे या मृतदेहाचा एक पाय गायब असल्याचं पोलिसांना आढळलं होतं. रोहितच्या मावशीच्या घराबाहेर एक पायाचा तुकडा आढळल्याचं समजल्यावर पोलिसांना संशय आला. हा बेवारस मृतदेह रोहितचा असल्याचं त्यांना वाटलं. याची खात्री करण्यासाठी पोलिसांनी मृतदेहाची ओळख पटवायचं ठरवलं. त्यांनी अपघातात सापडलेला मृतदेह रोहितच्या आईला दाखवला. तो मृतदेह बघून रोहितच्या आईला मोठा धक्का बसला. मृतदेहाचा चेहरा नीट दिसत नव्हता पण अंगावरच्या कपड्यांवरून हा मृतदेह रोहितचाच असल्याचं त्याच्या आईनं ओळखलं. त्यामुळे रोहितच्या मावशीच्या घराबाहेर लटकलेला पाय हा रोहितचाच असल्याचं पोलिसांच्या तपासात समोर आलं. पण जर रोहितचा अपघात झाला होता तर मग त्याचा एक पाय त्याच्या मावशीच्या घरापर्यंत कसा पोहोचला या प्रश्नामुळे या प्रकरणाचं गूढ वाढलं. रोहितच्या घरच्यांनी हा अपघात नसून त्याची हत्या करण्यात आल्याचा आरोप केला. पण रेल्वे पोलिसांनी त्यांना 15 जूनच्या रात्री घडलेला सगळा घटनाक्रम सांगितला. लोको पायलटनं रेल्वे पोलिसांना वायरलेसवरून मृत्यूची माहिती दिली होती. त्यानंतर पंढरपूर रेल्वे पोलिसांच्या स्टेशन डायरीमध्ये त्याची नोंद करण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं. पहाटे 4:30 पर्यंत पोलिसांनी बेवारस मृत्यूची नोंद करत पंचनामा केला होता. या सगळ्या घटनाक्रमाचे रेल्वे पोलिसांकडे लिखित पुरावे होते ज्यावरून हा प्रकार स्वतःला संपवण्याचाच असल्याचं दिसत होतं. पोलिसांनीही तशीच नोंद केली होती. पण रोहितचा मृत्यू आणि त्याच्या मावशीच्या घराबाहेर लटकलेला त्याचा पाय यामुळे रोहितच्या आईनं ही प्लॅनिंग करून केलेली हत्या असल्याचा धक्कादायक आरोप केलाय. रोहितच्या आईनं माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार रोहित गेल्या काही वर्षांपासून पंढरपूर शहरात रिक्षा चालवण्याचं काम करतो. सोमवारी रात्री तो दारूच्या नशेत घरी येत असताना अनिल नगर भागातच राहणाऱ्या दिगा पाडोळेनं त्याला अडवून तू इकडच्या गल्लीत कशाला आला असं विचारलं. त्यावेळी दिगा पाडोळे आणि त्याचा साथीदार सचिन कांबळेनं रोहितला शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली. हे तिघजण दारूच्या नशेत असल्यानं त्यांच्या भांडणाकडे कोणीही लक्ष दिलं नाही. पण या भांडणाचा राग दिगा पाडोळे आणि सचिन कांबळेच्या डोक्यात होता. रोहित रात्री घरी आल्यानंतर हे दोघंही त्याच्या घरी आले
आणि त्याला कुठल्या तरी कारणानं बाहेर घेऊन गेले. पण जायच्या आधी रोहितनं डिगा आणि सचिन सोबत वाद झाल्याचं त्याच्या आईला सांगितलं होतं. रोहितच्या घरच्यांनी केलेल्या आरोपांनुसार डिगा आणि सचिननं रोहितला गोडगोड बोलून रेल्वे रुळाच्या दिशेनं नेलं आणि तिथं त्याला दोरीनं बांधून रुळावर फेकून देण्यात आलं. मग रोहितच्या हत्येचा आरोप त्याच्या मावशीवर यावा आणि त्यांच्या कुटुंबात वाद व्हावेत म्हणून रोहितचा तुटलेला पाय त्याच्या मावशीच्या घरावर लटकवण्यात आला. रोहितच्या मावशीनं माध्यमांशी बोलताना हे सुद्धा सांगितलं की सोमवारी रात्री 8:30 वाजता डिगा पाडोळे आणि सचिन कांबळेनं रोहितला मारहाण सुद्धा केली होती. 2 महिन्यांआधी सुद्धा त्यांनी रोहितला अशाच पद्धतीनं मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्यामुळं रोहित कोरेची हत्या डिगा पाडोळे आणि सचिन कांबळेनंच केल्याचे आरोप त्याच्या घरच्यांनी केलेत. या आरोपांनंतर पोलिसांनी अनिलनगर परिसरातले सगळे सीसीटीव्ही फुटेज आणि रोहितचे कॉल डिटेल्स चेक केले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात रोहित एकटाच त्याच्या मोटरसायकलवर रेल्वे रुळाच्या दिशेनं जात असल्याचं दिसलं. त्याच्यासोबत दुसरं कोणीही नव्हतं. शिवाय त्याच्या कॉल डिटेल्समध्ये सुद्धा काही आक्षेपार्ह सापडलेलं नाही. त्यामुळं पोलिसांच्या मते रोहितचा मृत्यू ही हत्या नसून तो स्वतःला संपवण्याचाच प्रकार आहे. पण त्यानं स्वतःला का संपवलं आणि त्याच्या मावशीच्या घराच्या दारावर पायाचा तुकडा कुठून आला याचं उत्तर मात्र अजूनही पोलिसांना सापडलेलं नाही. रोहितच्या मावशीच्या दारावर पायाचा तुकडा लटकवल्यानं मानवी मृतदेहाची विटंबना केल्याच्या आरोपांखाली अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. पण तो तुकडा रोहितच्याच पायाचा होता की आणखी दुसऱ्या कोणाचा हे सुद्धा अजून स्पष्ट झालेलं नाही. यासोबतच रोहितची आई आणि मावशीनं डिगा पाडोळे आणि सचिन कांबळे या दोघांवर केलेल्या आरोपांमध्ये कोणताही ठोस पुरावा आढळून येत नसल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. इतकंच नाही तर त्यांनी पोलिसात या दोघांविरोधात तक्रार सुद्धा नोंदवलेली नाही. त्यामुळं 2 गोष्टींचं गूढ हे कायम आहे. एक म्हणजे सोमवारी रात्री पंढरपुरात रोहित सोबत नेमकं काय घडलं आणि दुसरं म्हणजे रोहितच्या मावशीच्या घराबाहेर लटकवलेला तो पायाचा तुकडा नक्की कोणाचा आहे.